श्रीराम जय जय राम. सत्पुरुष व त्यांचा अनुग्रह. एखाद्या सत्पुरुषाचा अनुग्रह झाला म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक बाबतीत त्या सत्पुरुषाचीच सत्ता असते का? होय. सरकारच्या हातात सर्व सत्ता असते आणि राज्ययंत्र सुरळीत चालण्याकरता प्रत्येक खात्याकडे एक एक कामगिरी सोपवलेली असते. कायद्याला धरून जोपर्यंत हे खाते आपले काम करीत असते तोपर्यंत सरकार त्यात ढवळाढवळ करीत नाही. फक्त क्वचित प्रसंगी आणि विशेष कारणामुळे हस्तक्षेप करून सरकार आपल्या सत्तेचा उपयोग करते आणि इच्छेप्रमाणे गोष्टी घडवून आणते. तोच नियम इथेही लागू आहे. प्रापंचिक बाबतीत प्रारब्ध हे एक खाते आहे. त्याचा संबंध देहापुरताच असतो. प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला बऱ्या वाईट गोष्टी भोगाव्या लागतात. त्यात सत्पुरुष होता होई तो ढवळाढवळ करीत नाही. फक्त व्यक्तीच्या कल्याणाकरिता जर जरूर असेल तर सत्पुरुष त्यात ढवळाढवळ करेल, नाहीतर प्रारब्धाप्रमाणे गोष्टी घडू देईल. पण परमार्थाच्या बाबतीत मात्र त्याची सर्व सत्ता असते. आपण मात्र त्याने सांगितलेल्या साधनात राहून त्याला त्याची कामगिरी करण्यात अडथळा न येईल असं वागणं जरूर असतं. हा अडथळा अनेक प्रकारचा असतो. एक म्हणजे त्याने सांगितलेल्या साधनाबद्दल शंका घेणे. दुसऱ्याला अमुक एक दिवसात साधले, मला अजून का साधत नाही असा विचार मनात येणे. आणि तिसरे, सांगितलेल्या साधनापेक्षा काही अधिक किंवा कमी करण्याचा प्रयत्न करणे इत्यादी. थोडक्यात म्हणजे एकदा संताच्या पायावर डोके ठेवल्यावर आपला प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही कामे त्याच्याकडे सोपवून प्रपंचात घडणाऱ्या गोष्टी त्याच्याच इच्छेने घडत आहेत अशी भावना ठेवून आपले कर्तव्य करीत त्याने सांगितलेल्या साधनात एकनिष्ठेने राहणे हाच खरा मार्ग आहे. संताच्या देहाकडे पाहण्याचे कारण नाही. त्याचा देह आमचे काम करीतच नाही, तो परमात्मस्वरूप आहे ही जी आपली भावना ती आपले काम करते. संत अत्यंत दयाळू असतात. अशा सत्पुरुषाच्या देहामध्ये सूक्ष्म तत्वे जास्त प्रमाणात असतात. म्हणून आपले अवगुण घालवण्याचा उपाय म्हणजे सत्संगती होय. भगवंत हा दृश्य जगाच्या बाहेर राहतो. सत्पुरुषाला भगवंत भेटलेला असतो. म्हणून सत्पुरुष हा देहाने या जगात राहतो असे दिसले तरी अंतर्यामी तो भगवंतापाशीच बसतो. म्हणून आपण सत्पुरुषाकडे जात असताना या जगातल्या वस्तूविषयी वासना धरून गेलो तर ते योग्य नव्हे. सत्पुरुषाला त्याच्या लक्षणांवरून ओळखता येणार नाही. पुस्तकामध्ये दिलेली जी लक्षणे असतात त्यांच्या पलीकडे संत असतो. त्याला ओळखायला आपल्या अंगी थोडे तरी भगवंताचे प्रेम आवश्यक आहे. भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेड आहे. ते ज्याला लागेल तो भाग्याचा खरा. भगवंताच्या दास्यात जे प्रेम आहे ते जगाच्या मालकीत नाही. श्रीराम. गुरु हेच प्रार्थितपणा साधनात ठेवा. साधनात ठेवा मजसी साधनात ठेवा. चरणी नम्र झालो शरण शरण आलो. चरणी नम्र झालो शरण शरण आलो. उपासना दृढ चालाया हवी शक्ती देवा. उपासना दृढ चालाया हवी शक्ती देवा. साधनात ठेवा मजसी साधनात ठेवा. सर्व काही आपुल्या हाती सर्व तीर्थ येथे वसती. सर्व काही आपुल्या हाती सर्व तीर्थ येथे वसती. नको विकल्प संकल्प दृढ भाव द्यावा. नको विकल्प संकल्प दृढ भाव द्यावा. साधनात ठेवा मजसी साधनात ठेवा.
तुम्ही संत कृपावंत, मृत्युलोकी भगवंत. तुम्ही संत कृपावंत, मृत्युलोकी भगवंत. परब्रह्मा पुल्या ठाई, नित्य दिसो देवा. परब्रह्मा पुल्या ठाई, नित्य दिसो देवा. साधनात ठेवा मजसी, साधनात ठेवा. साधनात ठेवा मजसी, साधनात ठेवा. साधनात ठेवा मजसी, साधनात ठेवा. श्रीराम